नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी जगाच्या पाठीवर मध्ये. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी एक महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली, जे नागरिक स्त्री पुरुष या दोन्ही पर्यायांमध्ये आपली ओळख सांगू इच्छित नाहीत अशा नागरिकांना आता एक्स पासपोर्ट दिला जाणार आहे. लिंग बदल केलेल्या नागरिकांसाठी हा एक मैलाचा दगड मानला जातोय. 2015 पासून डनाझायम यांनी यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी कायदेशीर लढाई लढली होती आणि या निर्णयामुळे यापुढे डनाला खोटं बोलण्याची आवश्यकता लागणार नाही याचा आनंद आणि समाधान त्यांनी व्यक्त केला. बुधवारी सकाळी कॅनडामध्ये एका विमानानं इमर्जन्सी लँडिंग केलं. टोरंटोच्या उत्तरेच्या बाजूला असलेल्या माखममधून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक 407 वरती हे विमान उतरलं. बटनविल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही समस्या जाणवल्यानं विमान उतरवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. विमानातले दोघेही जण सुखरूप आहेत. विमान उतरताना कोणत्याही वाहनाला ते धडकलं नाही. या आपत्कालीन परिस्थितीमुळे महामार्गावरच्या काही मार्गिका बंद ठेवाव्या लागल्या, पण इतर मार्गिकांवरची वाहतूक सुरळीत होती. स्पेनमधल्या ला पाल्मा बेटावर ज्वालामुखीचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात उद्रेक होतोय, त्यामुळे मॅग्मा आणि काळ्या रंगाची राख मोठ्या प्रमाणात पसरली आहे. लाव्हारस उसळत असल्यानं बेटाच्या पश्चिमेकडच्या भागात भूस्खलन आणि मॅग्मा थराचा प्रवाह दिसून येतोय. गेल्या 100 वर्षांमध्ये युरोपियन युनियन आणि संपूर्ण युरोपमधला हा सर्वात गंभीर ज्वालामुखी आहे, अशी प्रतिक्रिया कॅनरी बेटांचे अध्यक्ष अँजेल विक्टर टोरेस यांनी दिली. लैंगिक हिंसाचारामुळे प्राणाला मुकलेल्या स्त्रियांना डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला यांनी श्रद्धांजली वाहिली. लैंगिक हिंसाचाराचं प्रमाण कमी करण्यासाठी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, या उद्देशानं आयोजित लंडनमधल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लंडनमध्ये 33 वर्षीय सारा एव्हर्ड यांनी याआधी बेपत्ता झाल्या, नंतर त्यांची हत्या झाल्याचं उघड झालं. त्याचा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी साराच्या जाण्यानं कुटुंबियांना काय परिस्थिती सहन करावी लागते यावर तिच्या आईनं दिलेल्या निवेदनाचा काही भाग कॅमिला यांनी वाचून दाखवला. ब्रिटनमध्ये दर 3 दिवसात या पुरुषी हिंसाचारामुळे एका महिलेचा मृत्यू होतोय. महिलांवरील अत्याचाराचा किंवा हिंसाचाराचा अंत करण्यासाठी नव्यानं वचनबद्धतेचं आवाहन त्यांनी केलं. न्यूयॉर्क टाइम्सचे माजी कर्मचारी आणि पत्रकार निकोलस क्रिस्टोफ ऑर्गन या राज्याच्या गव्हर्नर पदाची निवडणूक लढणार आहेत. राज्यातल्या बेघरांचे प्रश्न आणि ग्रामीण भागात जाणवत असलेलं नैराश्य, विषमता यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी राज्याला नव्या राजकीय नेतृत्वाची गरज आहे. जगभरातल्या संकटांचा आढावा घेतल्यानंतर आपल्याच राज्यातली अवस्था पाहून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. न्यूयॉर्क शहरातल्या अमेझॉन कंपनीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी स्टेटन आयलंड वेअरहाऊस बाहेर कामगार संघटनेच्या स्थापनेला पाठिंबा देण्यासाठी रॅली काढली. अमेझॉनच्या वितरण केंद्रावर कामगारांना एकत्र आणण्यासाठी संघटनेच्या आयोजकांनी कामगार अधिकाऱ्यांकडे 2000हून अधिक स्वाक्षऱ्या दिल्या आहेत. देशातील सर्वात मोठ्या ऑनलाईन कंपनीतले कर्मचारी प्रथमच अधिकृतपणे संघटनेत सहभागी होत आहेत. जॉर्जियाची राजधानी टिब्लिसी शहरात जॉर्जियन ड्रीम पार्टीचे हजारो समर्थक बुधवारी एकवटले होते. स्थानिक प्रशासकीय निवडणुकांसाठी पार्टी समर्थकांनी देशभरात शक्ती प्रदर्शन केलं. जॉर्जियातल्या 20 महापालिकांच्या निवडणुका 30 ऑक्टोबरला होणार आहेत. यात 6 मुख्य शहरांचा समावेश आहे. सुदानची राजधानी कार्टूममध्ये लोकशाही समर्थक आंदोलकांनी बॅरिकेड्स आणि टायर जाळून रस्ते रोखले. लष्करानं सत्ता काबीज केल्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकशाही समर्थक रस्त्यावरती उतरले. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुद्धा या आकस्मिक सत्ता पालटाचा मोठ्या प्रमाणात निषेध होतोय. आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात 4 आंदोलकांचा मृत्यू झालाय. सुदानच्या लष्करानं पंतप्रधान अब्दाल्ला हमडोक यांना ताब्यात घेऊन सरकार बरखास्त केलं आणि सत्ता काबीज केली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचं बुधवारी सर्बियाच्या बेलग्रेडमध्ये आगमन झालं. सर्बियाचे परराष्ट्र मंत्री निकोला सोलाकोविक यांनी त्यांचं विमानतळावरती स्वागत केलं. त्यांनी पंतप्रधान एना बर्नाबिक यांचीही भेट घेतली. गुरुवारी सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांची भेट झाल्यानंतर ते मीडियाशी संवाद साधणार आहेत. त्याआधी वांग यांनी ग्रीसचे परराष्ट्र मंत्री निकोस दंडेयास आणि पंतप्रधान किरिकोस मिट्सोटाकिस यांची अथेन्समध्ये भेट घेतली. यूएस स्टेट डिपार्टमेंटनं मंगळवारी वेस्ट बँकमध्ये हजारो सेटलमेंट युनिट्स पुढे नेण्याच्या इस्रायली सरकारच्या योजनेबद्दल चिंता व्यक्त केली.
प्रवक्ता नेड प्राइस यांनी असंही म्हटलंय की गेल्या आठवड्याच्या शेवटी वेस्ट बँक सेटलमेंटसाठी मागवलेल्या आणखी 1300 निविदांबद्दल यूएस चिंतेत आहे. आम्ही सेटलमेंटच्या विस्ताराला जोरदार विरोध करतो, जे तणाव कमी करण्याचा आणि शांतता सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांशी पूर्णपणे विसंगत आहे, असं प्राइस म्हणाले. संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च मुत्सद्यानं मंगळवारी जागतिक नेत्यांना सांगितलं की हवामानाच्या संकटाचा सामना करण्यात राजकारण करण्याची ही वेळ नाही. जर सरकारं विशेषतः G20 मध्ये राहून या प्रयत्नांचं नेतृत्व करत नसतील तर भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं, असं संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी हवामान कृतीवरील उच्चस्तरीय बैठकीत बोलताना सांगितलं. यावर्षीच्या UN हवामान शिखर परिषदेचं वर्णन मेक ऑर ब्रेक असं केलं गेलंय, कारण खूप उशीर होण्यापूर्वी जागतिक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी जगानं एकत्रित येणं गरजेचं आहे. रशियामध्ये कोरोना संक्रमित आणि कोरोनाबळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते. शनिवारी 1075 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला, तर 37,678 नवीन संक्रमितांची नोंद झाली. सप्टेंबरपेक्षा मृत्यूंच्या संख्येत 33% वाढ झाली, तर संक्रमितांची संख्या 70% वाढली आहे. सर्बियामध्ये काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले. रात्री 10 वाजल्यानंतर कुठल्याही इनडोअर कार्यक्रमाला जायचं असेल तर कोरोना पास अनिवार्य करण्यात आलाय. दररोजच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ आणि दररोज किमान 50 जणांचा मृत्यू अशी परिस्थिती सर्बियामध्ये गेल्या 24 तासात 6,748 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे, तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 10 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली, तर 10,000 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. हे निर्बंध याआधीच लागू करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली. निर्बंध कडक करण्यापेक्षा नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात होतं. मोरोक्कोमध्ये कोरोनाच्या संभाव्य नवीन लाटेचा धोका लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवास करताना व्हॅक्सिन पास असणं आवश्यक करण्यात आलंय. काही युरोपियन देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा पाहायला मिळतोय, अशी पुनरावृत्ती आपल्याला टाळायची आहे, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलंय. पेरूचा पर्यटन उद्योग पुन्हा एकदा सुरू होतोय आणि लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अन्य देशातील पर्यटक आता पेरूमध्ये येऊ शकतील. पेरूच्या परराष्ट्र आणि पर्यटन विभागाचा असा अंदाज आहे की 2021च्या अखेरीस सुमारे 3 लाख पर्यटक पेरूमध्ये येतील, जे सरासरीच्या खूप कमी असले तरी पर्यटनाला सुरुवात होते ही दिलासादायक बाब आहे. दरवर्षी पेरूमध्ये सुमारे 40 लाख पर्यटक येत असतात आणि पर्यटन सुरू झाल्यामुळे पेरूच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना अपयश आल्याचा आरोप होतोय, त्यामुळेच बोल्सोनारो यांच्यावर गुन्हेगारी पद्धतीचे आरोप लावले जावेत अशी शिफारस ब्राझीलच्या सिनेट समितीने केली आहे. जगभरात कोरोना संक्रमित आणि कोरोनाबळींच्या संख्येत अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहे, तर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. बोल्सोनारो यांच्या सरकारनं कोरोना स्थिती योग्य रीतीने हाताळली नसल्याचा आरोप करत 6 महिन्यांपासून तपास केला जात होता. मेक्सिकोमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झालाय. विविध प्रकारचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यामुळे लोक बाहेर पडतायत, त्यामुळे अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडतायत. यापैकी काही जणांनी कोरोनाच्या काळात कुटुंबातील सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चर्च आणि अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी भेट देत आहेत. ग्वाडालुपच्या बॅसिलिकाची तीर्थयात्रा जी पेरूमध्ये महत्त्वाची मानली जाते, यावर सुद्धा गेली 1.5 वर्ष बंदी होती, पण या यात्रेवरचे निर्बंध सुद्धा आता हटवण्यात आले. टेक्सासमधील एल पासोमधील 12 ते 17 वर्ष वयोगटातील अल्पवयीन व्याधीग्रस्त मुलांच्या लसीकरणाला मेक्सिकन आरोग्य अधिकाऱ्यांनी सुरुवात केली. यासाठी कर्करोग, HIV, मधुमेह, किडनी, फुफ्फुस आणि यकृताशी संबंधित आजारांची कागदपत्र आरोग्य अधिकाऱ्यांना दाखवणं आवश्यक आहे. लसीकरण झाल्यामुळे पुन्हा शाळेत जाता येईल याचा आनंद जेमीनं व्यक्त केला. तिला हृदयरोग आहे. मेक्सिकोमधील चियापास, दुरांगो, चवावा, टास्लाका, क्वाहिला, हिडाल्गो या 6 राज्यांमध्ये ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या किशोरवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची सुरुवात झाली आहे. 60 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य सध्या सरकारसमोर आहे. त्यासाठी दिवसाला 3 लाख लसींचं वितरण करण्याचं आव्हान पार करावं लागणार आहे. सध्या तरी 1,85,000 डोसेस दिले जात आहेत. आम्हाला कोरोना संसर्गाचा त्रास झाला तसा मुलांना होऊ नये अशी भावना त्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे. सरकारला सल्ला देणाऱ्या समितीच्या शिफारसींनुसार दक्षिण आफ्रिकेत तरुणांना फायझर लसीचा केवळ 1 डोस दिला जाणार आहे. कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या 88,000 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा जगाच्या पाठीवर.
पक्षासाठी मॅकॉलिफ निवडणूक लढतायत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांसाठी मॅकॉलिफ यांचा विजय महत्त्वाचा आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर फिल मर्फी दुसऱ्या टर्मची तयारी करतायत. प्रचारासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा मर्फी यांच्या प्रचारासाठी शनिवारी न्यूयॉर्कमध्ये आले होते. 2 नोव्हेंबरला या निवडणुका पार पडणार आहेत. 2020च्या अध्यक्षीय निवडणूक निकालामध्ये बाधा आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मर्फीचे विरोधक रिपब्लिकन जॅक सिएटारेली यांच्यावरती ओबामा यांनी टीका केली. सरकार समर्थक खासदार फर्नांडो हेरेरा यांच्या आकस्मिक निधनानंतर पेरूच्या काँग्रेसनं सोमवारी अध्यक्ष पेड्रो कॅस्टिल्लो यांचं दुसरं मंत्रिमंडळ नामांकन सत्र बरखास्त केलं. काँग्रेसच्या अध्यक्षा मारिया अल्वा यांनी घोषणा केली की कामकाज 4 नोव्हेंबरपर्यंत शोक म्हणून स्थगित करण्यात आलंय. मंगळवारी संसद दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिल आणि खासदार फर्नांडो हेरेरा टेक्ना प्रदेशाचे प्रतिनिधी होते. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कादिमी यांनी सोमवारी बगदादमध्ये लेबननचे पंतप्रधान नजीब मिकाती यांची भेट घेतली. इथे त्यांनी दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळ स्थापन केल्यापासून मिकाती यांनी अरब देशाला दिलेली ही दुसरी भेट आहे. बैठकीदरम्यान मिकाती यांनी लेबनन आणि लेबनीज लोकांसाठी इराकींच्या समर्थनाची प्रशंसा केली. युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी सोमवारी रवांडाला भेट दिली, जिथे त्यांनी रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांची भेट घेतली आणि कागामे यांच्या भेटीदरम्यान दोघांनी इतर विषयांसोबतच मोझांबिक, इथिओपिया, सुदान आणि युरोपियन रवांडा सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावरती सहमती दर्शवली. बोरेल यांनी यापूर्वी रवांडाचे परराष्ट्र मंत्री विन्सेंट बिरुटा यांची भेट घेतली होती. तिथे त्यांनी किगाली नरसंहार स्मारकाला सुद्धा भेट दिली आणि रवांडा नरसंहारातील बळींचं स्मरण केलं. संयुक्त राष्ट्रात अफगाण महिला नेत्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. महिलांनी तालिबानवर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केला आणि परिस्थिती बिघडण्याआधी तालिबान्यांना जबाबदार धरण्याचं आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं. लिबियाची राजधानी त्रिपोलमध्ये पाश्चिमात्य आणि प्रादेशिक आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. डिसेंबरमध्ये नियोजित सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देशानं काही जटिल समस्या सोडवण्याचं उद्दिष्ट ठेवलं. अनेक संघर्षमय मुद्दे टेबलवरती आहेत, ज्यात देशातील युद्धबंदी कायम ठेवणं, देशातील अनेक सशस्त्र गटांना एकच सुरक्षा संस्थेखाली एकत्र करणं आणि परदेशी सैनिकांची माघार यासह अनेक मुद्दे आहेत. द्विपक्षीय व्यापार आणि तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यासाठी आपला देश अफगाणिस्तानसोबतची सीमा अधिक काळ खुली ठेवेल, असं गुरुवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले. परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या एका दिवसाच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर ही घोषणा केली, जिथे त्यांनी तालिबान नेत्यांची भेट घेतली आणि कुरेशी म्हणाले की पाकिस्तान अफगाणिस्तानला 5 अब्ज रुपये किमतीची मानवतावादी मदत देईल. रोमानियाच्या राष्ट्रपतींनी माजी लष्कर जनरल निकोलेस युका यांना पंतप्रधान म्हणून नामांकित केलं, जेणेकरून देशाची आरोग्य सेवा यंत्रणा क्षमतेवरती पसरलेल्या कोरोना व्हायरस लाटेदरम्यान राजकीय संकट संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. रोमानियाच्या संसदीय पक्षांची सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष क्लाउस इहोनिस यांनी नवं सरकार स्थापनेच्या प्रयत्नांसाठी नॅशनल लिबरल पार्टीचे सियुका यांना नामांकित केलं. इराक आणि अफगाणिस्तान या दोन्ही ठिकाणी सेवा केलेल्या सियुका सध्या काळजीवाहू संरक्षण मंत्री म्हणून काम करतायत. इक्वेडोरमधल्या सर्वात उंच शिखरावर चिंबोराझो ज्वालामुखीजवळ झालेल्या हिमस्खलनात 3 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. अन्य काही जण जखमी झाले. 12 गिर्यारोहकांच्या गटाला मदत करण्यासाठी बचाव कर्मचाऱ्यांची कुमक सुद्धा पोहोचली होती. रविवारी पहाटे हिमस्खलन झाल्याची माहिती मिळताच हे पथक रवाना झालं. बोईस आणि इडाहो इथे सोमवारी एका शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 2 जण ठार झाले आणि पोलीस अधिकाऱ्यासह 4 जण जखमी झाल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं. एका पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी संशयितांवरती गोळीबार केला. बहुतेक मॉल्स रिकामे करण्यात आले. यातल्या संशयित हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी मंगळवारी जाहीर केलं. यूएस फर्स्ट लेडी जिल बायडेन सोमवारी दक्षिण कॅरोलिनाच्या जॉईंट बेल्स चार्ल्स्टन इथे मुक्कामी होत्या. त्यांनी अफगाणिस्तानातील काबूल येथील
विमानतळावरून विमान उड्डाणात सहभागी झालेल्या वैमानिक आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. अफगाणिस्तानातील यूएसच्या 20 वर्षांच्या युद्धाच्या शेवटी काबूलमधून 1,20,000हून अधिक अमेरिकन, अफगाणी आणि इतर सहयोगींना बाहेर काढण्यात आलं. एका आत्मघातकी बॉम्बरनं डझनभराहून अधिक यूएस सेवा कर्मचारी आणि 150हून अधिक नागरिकांचा बळी घेतला. याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी हवामान बदलाशी लढा देण्याच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या विषयावर चर्चा करणाऱ्या प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या सहभागी झाल्या होत्या. 2030 पर्यंत उत्सर्जनात 50% कपात करण्याचं आमचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे दृढनिश्चयी आहोत आणि आम्हाला कल्पना आहे की ते एक फक्त ध्येय नाही तर ती गरज आहे, असं कमला हॅरिस म्हणाल्या. नॉर्थ कॅरोलिनामध्ये आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली, त्यामुळे रस्त्यांवरचा कचरा हटवण्याचं काम सफाई कर्मचारी करतायत. अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झालाय. सॅक्रामेंटो शहरामध्ये एका दिवसात 5.5 इंच तर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 4 इंचापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. हे अडथळे येत असले तरी गेले काही महिने उष्ण हवामान, दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. सततच्या वणव्यांमुळे प्रभावित झालेल्या या भागात झालेल्या पावसामुळे वणवा पुन्हा भडकण्याचं प्रमाण कमी होईल. साऊथ कॅरोलिनामध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे महामार्गावर पुराचं पाणी आलं आणि अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तब्बल 3,80,000 घरांचा वीज ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणखी पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. ॲपल टीव्हीवर डॉक्टर ब्रेन ही कोरियन भाषेतली पहिली सिरीज 4 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. कोरियासह जगभरात ही सिरीज 4 तारखेला लॉन्च होणार आहे. ऑस्कर प्राप्त सिनेमा पॅरासाइटमध्ये भूमिका साकारलेला ली सन जाऊन या सिरीजमध्ये किम जी वून यांची ही निर्मिती आहे. पोलंडमध्ये नुकतीच पियानो स्पर्धा पार पडली. कॅनडाच्या ब्रुस लिऊनं ही स्पर्धा जिंकली. 18th फेडरिक चॉपिन इंटरनॅशनल पियानो कॉम्पिटिशनद्वारे पियानो वादकांना जगभरातली द्वारं खुली होतात आणि त्यांच्या कारकिर्दीतला हा त्यांचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. पहिल्या पुरस्कारप्राप्त पियानो वादकाला 40,000 युरो दिले जातात. पहिला पुरस्कार पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाद्वारे दिला जातो, तर त्यानंतरच्या पुरस्कारांसाठीचा निधी सरकार, सांस्कृतिक संस्था किंवा काही व्यक्तींद्वारे दिला जातो. शीतयुद्धाच्या काळात स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून भाष्य करणारे वात्र टीकाकार मोट साल यांचं मंगळवारी निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. चालू घडामोडींवर उपहासगर्भ विनोदांच्या अंगानं भाष्य करणं ही त्यांची खासियत होती. कॅलिफोर्नियातील मिल व्हॅलीतल्या घरी वार्धक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांची मैत्रीण ल्युसी मर्सर यांनी दिली. चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांनी मंगळवारी बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिक खेळांच्या 100 दिवसांच्या काउंटडाऊन समारंभाला हजेरी लावली आणि हिवाळी खेळांसाठी टॉंगझेन नावाच्या ऑलिम्पिक पदकाचं अनावरण केलं. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सेंट्रल कमिटीच्या राजकीय ब्युरोच्या स्थायी समितीचे सदस्य आणि 24व्या हिवाळी ऑलिम्पिक खेळांच्या प्रमुख गटाचे प्रमुख हान हे ऑलिम्पिक चॅम्पियन यांग यांग आणि झांग सुफेई यांच्यासोबत एका समारंभात ऑलिम्पिक पदकांच्या अनावरणामध्ये सामील झाले. पॅरिसमधील चॉकलेट मेळ्याचा एक भाग म्हणून बुधवारी फॅशन शोमध्ये मॉडेल्सनी चॉकलेटने जडलेले कपडे घातले. यावर्षी पारंपरिक चॉकलेट ड्रेस परेड पुढील सोमवारपर्यंत चालणार आहे. गेल्या वर्षी हा शो कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला होता आणि हा कार्यक्रम नेहमीच सुट्टीच्या हंगामाच्या सुरुवातीला असतो. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्यानंतर वेळ झाली आहे जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र इतर बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. सहकार्य मजबूत करण्यावरती सहमती दर्शवली. बोरेल यांनी यापूर्वी रवांडाचे परराष्ट्र मंत्री विन्सेंट बिरुटा यांची भेट घेतली होती. तिथे त्यांनी किगाली नरसंहार स्मारकाला सुद्धा भेट दिली आणि रवांडा नरसंहारातील बळींचं स्मरण केलं.
संयुक्त राष्ट्रात अफगाण महिला नेत्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. महिलांनी तालिबानवर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केला आणि परिस्थिती बिघडण्याआधी तालिबान्यांना जबाबदार धरण्याचं आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं. लिबियाची राजधानी त्रिपोलमध्ये पाश्चिमात्य आणि प्रादेशिक आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. डिसेंबरमध्ये नियोजित सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देशानं काही जटिल समस्या सोडवण्याचं उद्दिष्ट ठेवलं. अनेक संघर्षमय मुद्दे टेबलवरती आहेत, ज्यात देशातील युद्धबंदी कायम ठेवणं, देशातील अनेक सशस्त्र गटांना एकच सुरक्षा संस्थेखाली एकत्र करणं आणि परदेशी सैनिकांची माघार यासह अनेक मुद्दे आहेत. द्विपक्षीय व्यापार आणि तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यासाठी आपला देश अफगाणिस्तानसोबतची सीमा अधिक काळ खुली ठेवेल, असं गुरुवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले. परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या एका दिवसाच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर ही घोषणा केली, जिथे त्यांनी तालिबान नेत्यांची भेट घेतली आणि कुरेशी म्हणाले की पाकिस्तान अफगाणिस्तानला 5 अब्ज रुपये किमतीची मानवतावादी मदत देईल. रोमानियाच्या राष्ट्रपतींनी माजी लष्कर जनरल निकोलेस युका यांना पंतप्रधान म्हणून नामांकित केलं, जेणेकरून देशाची आरोग्य सेवा यंत्रणा क्षमतेवरती पसरलेल्या कोरोना व्हायरस लाटेदरम्यान राजकीय संकट संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. रोमानियाच्या संसदीय पक्षांची सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष क्लाउस इहोनिस यांनी नवं सरकार स्थापनेच्या प्रयत्नांसाठी नॅशनल लिबरल पार्टीचे स्युका यांना नामांकित केलं. इराक आणि अफगाणिस्तान या दोन्ही ठिकाणी सेवा केलेल्या स्युका सध्या काळजीवाहू संरक्षण मंत्री म्हणून काम करतायत. इक्वेडोरमधल्या सर्वात उंच शिखरावर चिंबोराझो ज्वालामुखीजवळ झालेल्या हिमस्खलनात 3 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. अन्य काही जण जखमी झाले. 12 गिर्यारोहकांच्या गटाला मदत करण्यासाठी बचाव कर्मचाऱ्यांची कुमक सुद्धा पोहोचली होती. रविवारी पहाटे हिमस्खलन झाल्याची माहिती मिळताच हे पथक रवाना झालं. बोईज आणि इडाहो इथे सोमवारी एका शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 2 जण ठार झाले आणि पोलीस अधिकाऱ्यासह 4 जण जखमी झाल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं. एका पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी संशयितांवरती गोळीबार केला. बहुतेक मॉल्स रिकामे करण्यात आले. यातल्या संशयित हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी मंगळवारी जाहीर केलं. यूएस फर्स्ट लेडी जिल बायडेन सोमवारी दक्षिण कॅरोलिनाच्या जॉईंट बेल्स चार्ल्स्टन इथे मुक्कामी होत्या. त्यांनी अफगाणिस्तानातील काबूल येथील विमानतळावरून विमान उड्डाणात सहभागी झालेल्या वैमानिक आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. अफगाणिस्तानातील यूएसच्या 20 वर्षांच्या युद्धाच्या शेवटी काबूलमधून 1,20,000हून अधिक अमेरिकन, अफगाणी आणि इतर सहयोगींना बाहेर काढण्यात आलं. एका आत्मघातकी बॉम्बरनं डझनभराहून अधिक यूएस सेवा कर्मचारी आणि 150हून अधिक नागरिकांचा बळी घेतला. याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी हवामान बदलाशी लढा देण्याच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या विषयावर चर्चा करणाऱ्या प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या सहभागी झाल्या होत्या. 2030 पर्यंत उत्सर्जनात 50% कपात करण्याचं आमचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे दृढनिश्चयी आहोत आणि आम्हाला कल्पना आहे की ते एक फक्त ध्येय नाही तर ती गरज आहे, असं कमला हॅरिस म्हणाल्या. नॉर्थ कॅरोलिनामध्ये आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली, त्यामुळे रस्त्यांवरचा कचरा हटवण्याचं काम सफाई कर्मचारी करतायत. अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झालाय. सॅक्रामेंटो शहरामध्ये एका दिवसात 5.5 इंच तर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 4 इंचापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. हे अडथळे येत असले तरी गेले काही महिने उष्ण हवामान, दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. सततच्या वणव्यांमुळे प्रभावित झालेल्या या भागात झालेल्या पावसामुळे वणवा पुन्हा भडकण्याचं प्रमाण कमी होईल. साऊथ कॅरोलिनामध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे महामार्गावर पुराचं पाणी आलं आणि अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. तब्बल 3,80,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झालाय. रस्त्यावर साठलेला बर्फ आणि मातीचे ढिगारे हटवण्याचं काम युद्धपातळीवरती केलं जाते. काही दिवसांपूर्वी दुष्काळजन्य आणि उष्ण हवामानाचा सामना करावा लागणाऱ्या या भागात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे हवामान आर्द्र झालंय. सामूहिक अपहरण, हिंसाचार आणि इंधनाच्या कमतरतेसह चालू असलेल्या सुरक्षा संकटाचा निषेध करण्यासाठी हैतीमधील कामगार संघटनांनी सोमवारी संप पुकारला होता. याच कारणासाठी गेल्या आठवड्यात अनिश्चित काळासाठी संप पुकारण्यात आला होता. पण जसजसे दिवस गेले, खासगी वाहतूक पुन्हा सुरू झाली, लोक पुन्हा कामावरती जायला लागले आणि अनेक व्यवसाय पुन्हा सुरू झाले. भूकंप तसंच राष्ट्राध्यक्षांची झालेली हत्या, टोळी हिंसा आणि सामूहिक अपहरणानंतर
हैतीची राजधानी इंधनाच्या टंचाईमुळे मेटाकुटी झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन मंगळवारी नॉर्थ व्हर्जिनियाच्या दौऱ्यावरती होते. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते टेरी मकॉलिफ यांच्या प्रचारासाठी ते उपस्थित होते. गव्हर्नर पदासाठी मकॉलिफ निवडणूक लढतायत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांसाठी मकॉलिफ यांचा विजय महत्त्वाचा आहे. नेवार्कचे गव्हर्नर फिल मर्फी दुसऱ्या टर्मची तयारी करतायत. प्रचारासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा मर्फी यांच्या प्रचारासाठी शनिवारी नेवार्कमध्ये आले होते. 2 नोव्हेंबरला या निवडणुका पार पडणार आहेत. 2020च्या अध्यक्षीय निवडणूक निकालामध्ये बाधा आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मर्फीचे विरोधक रिपब्लिकन जॅक सिएटारेली यांच्यावरती ओबामा यांनी टीका केली. सरकार समर्थक खासदार फर्नांडो हेरेरा यांच्या आकस्मिक निधनानंतर पेरूच्या काँग्रेसनं सोमवारी अध्यक्ष पेड्रो कॅस्टिल्लो यांचं दुसरं मंत्रिमंडळ नामांकन सत्र बरखास्त केलं. काँग्रेसच्या अध्यक्षा स्मारिया अल्वा यांनी घोषणा केली की कामकाज 4 नोव्हेंबरपर्यंत शोक म्हणून स्थगित करण्यात आलंय. मंगळवारी संसद दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिल आणि खासदार फर्नांडो हेरेरा टेक्ना प्रदेशाचे प्रतिनिधी होते. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कादिमी यांनी सोमवारी बगदादमध्ये लेबननचे पंतप्रधान नजीब मिकाती यांची भेट घेतली. इथे त्यांनी दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. सप्टेंबरमध्ये मंत्रिमंडळ स्थापन केल्यापासून मिकाती यांनी अरब देशाला दिलेली ही दुसरी भेट आहे. बैठकीदरम्यान मिकाती यांनी लेबनन आणि लेबनीज लोकांसाठी इराकींच्या समर्थनाची प्रशंसा केली. युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी सोमवारी रवांडाला भेट दिली, जिथे त्यांनी रवांडाचे अध्यक्ष पॉल कागामे यांची भेट घेतली आणि कागामे यांच्या भेटीदरम्यान दोघांनी इतर विषयांसोबतच मोझांबिक, इथिओपिया, सुदान आणि युरोपियन रवांडा सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावरती सहमती दर्शवली. बोरेल यांनी यापूर्वी रवांडाचे परराष्ट्र मंत्री विन्सेंट बिरुटा यांची भेट घेतली होती. तिथे त्यांनी किगाली नरसंहार स्मारकाला सुद्धा भेट दिली आणि रवांडा नरसंहारातील बळींचं स्मरण केलं. संयुक्त राष्ट्रात अफगाण महिला नेत्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. महिलांनी तालिबानवर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केला आणि परिस्थिती बिघडण्याआधी तालिबान्यांना जबाबदार धरण्याचं आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं. लिबियाची राजधानी त्रिपोलमध्ये पाश्चिमात्य आणि प्रादेशिक आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. डिसेंबरमध्ये नियोजित सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी देशानं काही जटिल समस्या सोडवण्याचं उद्दिष्ट ठेवलं. अनेक संघर्षमय मुद्दे टेबलवरती आहेत, ज्यात देशातील युद्धबंदी कायम ठेवणं, देशातील अनेक सशस्त्र गटांना एकच सुरक्षा संस्थेखाली एकत्र करणं आणि परदेशी सैनिकांची माघार यासह अनेक मुद्दे आहेत. द्विपक्षीय व्यापार आणि तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यासाठी आपला देश अफगाणिस्तानसोबतची सीमा अधिक काळ खुली ठेवेल, असं गुरुवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले. परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अफगाणिस्तान